पप्पा, हा बेटा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्याच्या सत्याग्रहासाठी महाडचीच निवड का केली? काय झालं बेटा, ऑगस्ट 1923 मध्ये मुंबई कायदे मंडळामध्ये एक ठराव पास केला की शासकीय सार्वजनिक पाणवठ्यावर अस्पृश्यांना पिण्याच्या पाण्यासाठी कुणीही मज्जाव करणार नाही, त्यांना हे सगळे पाणवठे खुले राहतील. हा ठराव पास झाल्यानंतर 1924 ला महाड नगरपालिकेने ठराव पास केला की महाड मधील सार्वजनिक पाणवठे सुद्धा सर्व अस्पृश्यांना पिण्यासाठी खुले असतील. पण या ठरावाची अंमलबजावणी होत नव्हती. तेव्हा सुरेंद्रनाथ टिपणीस, गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे, अनंत विनायक चित्रे ही जी समाज सुधारक मंडळी होती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महाडला निमंत्रित केलं सभेसाठी. आणि एक हिंदुत्ववादी लोकांनी म्हणजे सवर्ण हिंदूंनी या नगर परिषदेमध्ये असा क्रांतिकारक ठराव केला. या सभेसाठी आपण यावं अशी विनंती सुरेंद्रनाथ टिपणीस यांनी तिथली जी नगरपालिका होती या नगरपालिकेच्या वतीनं केली. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला होकार दिला आणि हा महाडचा चौदार तळ्याचा सत्याग्रह झाला. या सत्याग्रहाला जवळपास 5,000 लोक उपस्थित होते आणि महिलांची उपस्थिती बेटा लक्षणीय होती. याच ठिकाणी महिलांनी कसं राहिलं पाहिजे, कशा पद्धतीनं साडी घातली पाहिजे, उच्चवर्णीय स्त्रियांप्रमाणे कसं राहिलं पाहिजे, म्हणजे अशा प्रकारचं मार्गदर्शन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यावेळी महिलांना केलं होतं. पण झालं काय बेटा की गावातील लोकांनी हा सत्याग्रह झाल्यानंतर म्हणजे बाबासाहेबांनी सभा केली, सत्याग्रह केला, पाणी प्राशन केलं, अस्पृश्यांनी पाणी प्राशन केलं, बाबासाहेब निघून गेले गेस्ट हाऊस मध्ये. लोकही जेवणाच्या तयारीत होते आणि परत जाण्याच्या तयारीत होते. पण झालं काय, गावामध्ये अफवा पसरली की या सगळ्या मंडळींनी महाडचं चौदार तळ वाटवलं आणि वीरेश्वराच्या मंदिरामध्ये सुद्धा हे लोक जाणार आहेत. तुझ्या माहितीसाठी सांगतो बेटा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतकं पद्धतशीर नियोजन केलं होतं आणि लोकांना सांगितलं होतं की आपल्याला कुठलाही हिंसाचार करायचा नाही. त्यावेळी आलेल्या आंदोलकांनी मार खाल्ला, ते जखमी झाले, परंतु त्याचा प्रतिकार मात्र केला नाही. याचं कारण असं बेटा की लोकांना हे समजून सांगायचं होतं त्यांना की या पाण्यावर आमचाही अधिकार आहे, हे बाबासाहेबांनी या निमित्तानं सांगितलं. पण दक्षता इतकी घेतली होती की तुझ्या माहितीसाठी सांगतो की 40 रुपयाचं पाणी या आंदोलकांना पिण्यासाठी विकतचं घेतलेलं होतं की या आंदोलनातील लोकांनी कुठेही जाऊन पाणी मागू नये व त्यांची पाणी पाण्यासाठी आवाळ होऊ नये. पण एक गोष्ट चांगली झाली की 1940 ला जेव्हा महाड नगरपालिकेचे अध्यक्ष होते ॲडव्होकेट विष्णू नरहरी खडके यांनी 19 मार्च 1940 ला त्यांचा बाबासाहेबांचा मानपत्र देऊन सत्कार केला. अशा पद्धतीनं बेटा तिथल्या लोकांच्या आग्रहावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या चौदार तळ्याची निवड केली होती. लक्षात आलं तुझ्या?